वेलकम ऑल ऑफ यू. सर्वांचे स्वागत आहे आपल्या या SD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता 10वी मधील 1.2 अन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड म्हणजेच एक विशेष प्रकारची भेट या धड्याखाली असलेल्या इंग्लिश वर्कशॉप मधील प्रश्न व त्याची उत्तरे पाहणार आहोत. प्रश्न पहिला. स्टेट वेदर यू ॲग्री ऑर डिसॲग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. जस्टिफाय युअर चॉईस विथ प्रॉपर रिझन्स. खालील दिलेल्या विधानाशी सहमत आहात किंवा सहमत नाही ते सांगा व तुम्ही निवडलेले उत्तर योग्य कारणासह सिद्ध करा. यामधील क्वेश्चन ए आहे. द कंपाऊंड वेअर द रायटर वॉज लिव्हिंग वॉज रिच इन नेचर्स बाउंटी. म्हणजे लेखक जिथे राहत होते तो परिसर निसर्गाच्या वरदानाने समृद्ध होता. याचे योग्य आन्सर आहे ॲग्री, सहमत आहे. आणि योग्य रिझन आहे द कंपाऊंड हॅड ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लॉवर्स, टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. सहमत आहे कारण त्या परिसरात हिरवे गवत, रंगबेरंगी फुले, उंच व भव्य अशी झाडे होती. क्वेश्चन बी आहे. हॉलिडेज प्रोव्हाइड अस अन अपॉर्च्युनिटी टू रीड व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स. म्हणजे सुट्ट्यामुळे आम्हाला विविध मासिके आणि कथापुस्तके वाचण्याची संधी मिळते. तर याचं योग्य आन्सर आहे ॲग्री, सहमत आहे. रिझन हॉलिडेज प्रोव्हाइडेड अस अपॉर्च्युनिटी फॉर रीडिंग व्हेरियस टाइप्स ऑफ बुक्स. सहमत आहे कारण सुट्टीमुळे आम्हाला विविध प्रकारची पुस्तके वाचण्याची संधी मिळाली. क्वेश्चन सी. द नॅरेटर मेड अ मिस्टेक बाय सेव्हिंग द बेबी लंगूर्स. म्हणजे बेबी लंगूरला वाचवून कथा सांगणाऱ्याने चूक केली आहे. राईट आन्सर डिसॲग्री, सहमत नाही. रिझन द नॅरेटर डिडंट मेक एनी मिस्टेक बाय सेव्हिंग द बेबी लंगूर्स. सहमत नाही कारण बेबी लंगूरला वाचून कथा सांगणारे कोणतीही चूक केलेली नाही. क्वेश्चन डी. ॲनिमल्स कॅन नॉट कन्वे इमोशन्स. म्हणजे प्राणी भावना व्यक्त करू शकत नाही. राईट आन्सर डिसॲग्री, सहमत नाही. रिझन द मदर लंगूर्स एक्सप्रेस हर ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स द नॅरेटर थ्रू हर आईज. सहमत नाही कारण आई लंगूर तिच्या डोळ्यातून कथा सांगणाऱ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. क्वेश्चन ई. द नॅरेटर वॉज 55 years old when this incident occurred. म्हणजे ही घटना घडली तेव्हा कथा सांगणाऱ्याचे 55 वर्षाचे होते. राईट आन्सर डिसॲग्री, सहमत नाही. रिझन द नॅरेटर विटनेस्ड दिस इन्सिडंट when he was 15 years old. सहमत नाही कारण कथा सांगणारा 15 वर्षाचा असताना या घटनेचा साक्षीदार होता. प्रश्न दुसरा. मॅच द फ्रेजेस गिवन इन ग्रुप ए विथ देअर मीनिंग्स इन ग्रुप बी. म्हणजे गट अ मध्ये दिलेले वाक्यप्रचार त्यांच्या ब गटातील अर्थाशी जुळवा. ए आहे टू बी अ पार्ट अँड पार्सल ऑफ. याचे योग्य उत्तर आहे 6 नंबर टू बी अन इसेन्शियल ऑर इंटिग्रल पार्ट. बी आहे टू बी इनग्रोस्ड इन. म्हणजे मग्न असणे. याचे योग्य उत्तर आहे 5 नंबर टू बी कम्प्लिटेडली ॲक्वायर्ड इन. म्हणजे मध्ये पूर्णपणे व्यापलेले आहे. पुढील आहे सी. टू टेक नोटीस ऑफ. म्हणजे दखल घेणे. याचे योग्य उत्तर आहे 1 नंबर टू ऑब्झर्व अँड गिव्ह अटेन्शन. म्हणजे निरीक्षण करणे आणि लक्ष देणे. पुढे डी आहे टू फिगर आउट. याचे योग्य उत्तर आहे 2 नंबर टू बी एबल टू सॉल्व्ह अ प्रॉब्लेम. पुढे ई आहे टू पॉन्डर ओव्हर. म्हणजे विचार करणे. याचे योग्य उत्तर आहे 4 नंबर टू थिंक अबाउट सिरियसली. म्हणजे गंभीरपणे विचार करणे. पुढे आहे एफ टू बी ओव्हरवेल्म्ड बाय. म्हणजे भारावून जाणे. याचे योग्य उत्तर आहे 7 नंबर टू बी अफेक्टेड इमोशनली इन अ पॉवरफुल वे. पुढील आहे जी. इन अ फ्लॅश. म्हणजे क्षणार्धात. योग्य उत्तर आहे याचे 8 नंबर व्हेरी क्विकली. फार तातडीने.
शेवटचा आहे एच, टू फाइंड अ सोलस म्हणजे एक सांत्वन शोधण्यासाठी. त्याचे योग्य उत्तर आहे 3 नंबर, टू फाइंड कम्फर्ट अँड पीस आराम आणि शांतता शोधण्यासाठी. प्रश्न तिसरा, राईट इन युअर ओन वर्ड्स तुमच्या स्वतःच्या शब्दात लिहा. या ठिकाणी आपल्याला ए व बी असे 2 प्रश्न दिलेले आहेत. त्याची उत्तरे आपण आपल्या शब्दात लिहायची आहेत. त्यातील ए आहे, व्हाय डिड द नॅरेटर इग्नोर द बार्किंग ऑफ डॉग्स म्हणजे कथा सांगणाऱ्याने कुत्र्याच्या भुंकण्याला दुर्लक्ष केले. याचे उत्तर पुढील प्रमाणे आपल्याला लिहिता येईल. एक आहे, बिकॉज इट वॉज समथिंग नॉट न्यू टू हिम कारण ते त्याच्यासाठी नवीन नव्हते. दुसरं लिहिता येईल, देर वेअर सो मेनी डॉग्स अँड दे यूज टू बार्क रेग्युलरली म्हणजे तिथे खूप कुत्रे होते आणि ते नियमित भुंकायचे. बी आहे, व्हाय डिड मदर लंगूर मेक नो एफर्ट्स टू ग्रॅब हर बेबी फ्रॉम द कोप म्हणजे आई लंगूरने आपल्या बाळाला खुराड्यातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न का केला नाही. याचे आन्सर असे लिहिता येईल. एक आहे, बिकॉज शी वॉज कन्व्हिन्स्ड दॅट नो हार्म वॉज बिंग डन टू हर बेबी म्हणजे कारण तिला खात्री होती की तिच्या बाळाला काहीही इजा होणार नाही. दुसरं असं लिहिता येईल, बिकॉज शी वॉज हेल्पलेस म्हणजे कारण ती असहाय्य होती. प्रश्न चौथा, रीड द टेक्स्ट केअरफुली अँड अरेंज द अकरन्स ऑफ हॅपनिंग इन द टेक्स्ट इन अ सिक्वेन्शियल ऑर्डर म्हणजे मजकूर काळजीपूर्वक वाचा आणि धड्यामध्ये घटना ज्या क्रमाने घडल्या त्याप्रमाणे त्यांची योग्य मांडणी करा. या ठिकाणी मी तुम्हाला 1 ते 13 अशा क्रमाने घडलेल्या घटना योग्य त्या क्रम लावून देत आहे. 1 नंबरला वाक्य येईल, आय वॉज engrossed in various magazines and story books मी विविध मासिके आणि कथापुस्तकांमध्ये मग्न होतो. 2 नंबरला येईल, I became deeply absorbed in the book म्हणजे मी पुस्तकात गढून गेलो. 3 नंबरला येईल, I heard the disturbance approaching closer मी गोंगाट जवळ येताना ऐकला. 4 नंबरला येईल, I saw something horrible म्हणजे मला काहीतरी भयानक दिसले. 5 नंबरला येईल, आय रिकॉल द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल्स क्लॅन म्हणजे प्राणी कुळातील भयानक प्रथा आठवली. त्यानंतर 6 नंबरला येईल, आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक अँड देन स्टार्टेड थ्रोईंग स्टोन्स म्हणजे मी एक कडक काठी गोळा केली आणि मग दगडफेक करायला सुरुवात केली. 7 नंबरला येईल, आय मॅनेज्ड टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर्स टेल मी बेबी लंगूरची शेपटी पकडण्यात यशस्वी झालो. 8 नंबरला येईल, आय टूक द बेबी लंगूर्स टू द बॅकयार्ड मी बेबी लंगूरला अंगणात घेऊन आलो. 9 नंबरला येईल, आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना म्हणजे मी त्याला सोललेली केळी देऊ केली. 10 नंबरला येईल, आय अलाउड द मदर ॲक्सेस टू हर बेबी मी आईला बाळ घेण्यासाठी प्रवेश करू दिला. 11 नंबरला येईल, आय कॅन नॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज तिच्या डोळ्यातलं ते रूप मी विसरू शकत नाही. 12 नंबरला येईल, आय वॉज शोर्ड दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन अन्न हे संवादाचे एकमेव साधन नाही हे मला दाखवून दिले. शेवटचे येईल 13 नंबर, आय स्टील फाउंडली रिमेंबर दॅट इन्काउंटर म्हणजे ती भेट मला आजही मनातून आठवते. हा आहे योग्य क्रम. प्रश्न 5वा, डिस्कस द फॉलोइंग अँड राईट अबाउट इट इन युअर ओन वर्ड्स इन 5 to 6 लाईन्स म्हणजे खालील गोष्टीवर चर्चा करा आणि त्याबद्दल तुमच्या स्वतःच्या शब्दात 5 ते 6 ओळीमध्ये लिहा. या ठिकाणी आपल्याला ए व बी असे 2 प्रश्न दिलेले आहेत. याची उत्तरे 5 ते 6 ओळीमध्ये लिहायची आहेत. यातील प्रश्न ए, व्हॉट वुड यू डू इफ यू फाइंड अन इंजर्ड बर्ड व्हाईल रिटर्निंग फ्रॉम युअर स्कूल म्हणजे तुमच्या शाळेतून परतताना एखादा जखमी पक्षी दिसला तर तुम्ही काय कराल. तर याचे उत्तर पाहूया.
If I see an injured bird, I would pick it up and examine its body. I would check its wound. I would bandage its wound and take it home. Then I would give it some grains and water. I would call a wild bird center. This way I would be helped the injured birds to save its life. Question B. What opinion do you form about the narrator from the story? म्हणजेच कथेवरून कथा सांगणाऱ्याबद्दल तुमचे काय मत आहे? तर याचे आन्सर पाहूया. In my opinion, the narrator of this story is very sensitive and loving person. His thought about human-animal relation are great. He believes that communication between man and animal depends not only on food but also on trust, compassion and mutual understanding. His qualities of humanity and courage are admirable. प्रश्न 6. Complete the following and write paragraph on each of the given activities. खालील बाबी पूर्ण करा आणि दिलेल्या प्रत्येक उपक्रमावर परिच्छेद लिहा. या ठिकाणी पहिला उपक्रम आहे मदर चाइल्ड रिलेशनशिप वरती आधारित आहे. तो प्रथम पाहूया. यावर आपण 4 रिकाम्या जागा भरायच्या आहेत. यामधील 1 नंबरची आपल्याला दिलेली आहे. 1 नंबरचा आहे लव्ह अँड अफेक्शन म्हणजे प्रेम आणि आपुलकी. 2 नंबर घेऊया प्रोटेक्शन म्हणजे संरक्षण. 3 नंबरची घेऊया मोरल सपोर्ट म्हणजेच नैतिक आधार. 4 नंबरची पाहूया केअर अँड नर्सिंग म्हणजेच काळजी. 5 नंबरची घेता येईल आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजेच जबाबदारी. आता यावर आधारित पॅराग्राफ लिहूया. द रिलेशनशिप बिटवीन मदर अँड चाइल्ड इज द मोस्ट युनिक रिलेशनशिप इन द वर्ल्ड. मदर्स लव फॉर अ चाइल्ड इज इंटरनल. इट इज selfless and unconditional. She nurtures her child. She gives moral support to her child. Mother guides, inspire and encourage her child throughout their life. Only a mother understands her child in and out. तुम्ही दुसऱ्याही प्रकारचा पॅराग्राफ लिहू शकता. या ठिकाणी दुसरी ऍक्टिव्हिटी आहे इंजर्ड ॲनिमल म्हणजे जखमी प्राणी. यावरती आधारित आहे. तुम्ही कशी मदत कराल यावर 4 रिकाम्या जागा भरायच्या आहेत. या ठिकाणी पहिले आहे टेक इट टू द वेट पशुवैद्याकडे घेऊन जा. दुसरी भरता येईल गिव्ह इट मेडिसन औषध द्या. 3 नंबर प्रोव्हाइड वॉटर ऑब्लिक फूड पाणी किंवा अन्न द्या. 4 लिहिता येईल टेक प्रॉपर केअर ऑफ इट त्याची योग्य काळजी घ्या. लास्ट लिहिलेली सेट इट फ्री वन्स इट हॅज हेल्ड बरे झाल्यावर त्यास मुक्त सोडून द्या. आता आपण यावरती आधारित एक परिच्छेद लिहूया. इफ आय फाइंड अन इंजर्ड ॲनिमल आय विल पिक इट अप टेंडरली अँड टेक इट टू द वेट. वन्स द वेट एक्झामाइन्स इट आय विल ब्रिंग द ॲनिमल होम अँड टेक प्रॉपर केअर ऑफ इट. I will provide food and water to it. I shall keep it in safe place. I will take its care properly. I will set it free and grant it its freedom. मी उत्तर अशा प्रकारे लिहिलेले आहे. तुम्ही तुमच्या मनाने वेगळे उत्तर लिहू शकता. प्रश्न 7. Work in pairs and make as many words as you can using letters in the word इन्काउंटर म्हणजे या ठिकाणी आपल्याला इन्काउंटर हा शब्द दिलेला आहे. यातील अक्षरे वापरून आपल्याला शक्य तितके शब्द बनवण्यास सांगितलेले आहे व ते शब्द 3 प्रकारचे लिहायचे आहेत. प्रथम 3 अक्षरी शब्द, नंतर 4 अक्षरी शब्द व शेवटी 5 ते 6 अक्षरी शब्द लिहायचे आहेत. मी या ठिकाणी शब्द तुम्हाला सगळे लिहून दिले आहेत. या ठिकाणी आपण प्रथम 3 अक्षरी शब्द पाहूया. यामध्ये 10, अवर, नॉट, वन, आउट, नॉट, नेट, रन, कट इत्यादी शब्द येतील. त्यानंतर आता 4 अक्षरी शब्द पाहूया. टूअर, नाउन, नोट, कट, टर्न, ट्री, रेंट इत्यादी येतील. शेवटी आहेत ते 5 ते 6 अक्षरी शब्द. यामध्ये
इंटर, रूट, कोर्ट, सेंटर, काउंटर, रिसेंट इत्यादी शब्द येतील. तुम्ही अजूनही इतर शब्द यात समाविष्ट करू शकता. प्रश्न 8वा, ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोव्हर्ब्स इन इंग्लिश, म्हणजे खालील म्हणींचे इंग्रजीत भाषांतर करा. या ठिकाणी आपल्याला 2 म्हणी मराठीमध्ये दिलेले आहेत, त्याचे रूपांतर इंग्लिशमध्ये करायला सांगितलेले आहे. पहिले आहे जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा, इंग्लिशमध्ये येईल पब्लिक सर्व्हिस इज ट्रू सर्व्हिस टू गॉड. दुसरे आहे पेरावे तसे उगवते, इंग्लिशमध्ये ॲज यू सो सो शाल यू रिप, ॲज यू सो सो शाल यू रिप. प्रश्न 9वा, राईट अ पॅराग्राफ अँड गिव्ह अन ॲप्रोप्रिएट टायटल टू इट. यूज द फॉलोइंग पॉइंट्स. पॉइंट्स पाहूया. बर्ड्स अँड ॲनिमल्स, लॉयल, सर्व्हिस अस, काइंडनेस, ऑनेस्ट, कंपॅशन, लव अँड अफेक्शन, अवर बेस्ट फ्रेंड्स, प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी, डू नॉट हर्ट ऑर डिस्ट्रॉय अस, लोनलीनेस अवॉइडेड. या मुद्द्यांच्या आधारे परिच्छेद लिहा व त्यास योग्य शीर्षक द्या. या ठिकाणी आपल्याला अवर बेस्ट फ्रेंड्स, बर्ड्स अँड ॲनिमल्स असे शीर्षक देता येईल. तुम्ही दुसरे शीर्षक या ठिकाणी देऊ शकता. बर्ड अँड ॲनिमल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन अवर लाईफ. द रिलेशनशिप बिटवीन बर्ड्स अँड ॲनिमल अँड मॅन आर complementing each other. As pets, they give us the love and affection. They are the source of comfort in times of distress. They give us positive energy. That is why man must treat the birds and animals with great love and affection. They are our best friends. They are loyal to man and serve us in many ways. For example, a dog devotes his life serving his owner. His loyalty cannot be compared to anything else in the world. We must pursue our internal relationship kindly, honestly. So it is our duty to protect them. Animals make our lives better in many ways. They provided us with a sense of protection and security. They lift our spirits. They do not hurt us. Try to understand them with love and help them in their needs. Birds and animals are very useful in our life. They are our true best friends. प्रश्न 10वा, एक कंप्लीट द रिमेनिंग ब्लॉक्स डिटर्मिनिंग द टाइप्स ऑफ न्यूज. रिकाम्या चौकटीमध्ये बातम्यांचे प्रकार लिहून चौकटी पूर्ण करा. चला न्यूजचे कोणकोणते प्रकार असतात ते पाहूया. या ठिकाणी आपल्याला 2 प्रकार दिलेले आहेत, बिझनेस, स्पोर्ट्स. उरलेल्या चौकटीमध्ये तुम्ही न्यूजचे पुढील प्रकार लिहू शकता. इकॉनॉमिकली न्यूज, सोशल न्यूज, पॉलिटिकल न्यूज, क्राईम इत्यादी. प्रश्न 10वा, बी रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड राईट अ न्यूज रिपोर्ट. फॉलो द टिप्स ॲज गिवन, म्हणजे खालील शीर्षक वाचा आणि बातमी लिहा. पुढे दिलेल्या मुद्द्यांचा वापर करा. या ठिकाणी आपल्याला एक बातमीचे शीर्षक दिलेले आहे, त्या आधारे आपल्याला बातमी तयार करायची आहे. हेडलाईन, टायगर अटॅक्स 8-year-old ॲट राजीव गांधी नॅशनल पार्क. शीर्षक आहे राजीव गांधी राष्ट्रीय उद्यानात 8 वर्षाच्या चिमुरड्यावर वाघाचा हल्ला. डेटलाईन, या ठिकाणी आपण मनाने एक तारीख लिहू शकतो. मी या ठिकाणी 6 मे फ्रायडे अशी लिहिलेली आहे. तुम्ही तुमच्या मनानं इतरही लिहू शकता. पुढे आहे लीडलाईन. लीडलाईन पुढील प्रकारे लिहिता येईल. An 8-year-old boy Akshay was killed by a tiger near at 4 p.m. on Thursday in Rajiv Gandhi National Park in Mumbai. Body of the report pahuya. The incident occurred when Akshay was standing with his mother near the park. Suddenly, tiger jumped on him and dragged him away. Hearing the screams, people of the
slum located at Rajiv Gandhi National Park rushed to the spot. They also immediately called the police, who informed forest officers. Research. Question C. Read the following headlines and write the deadline, intro, शॉर्ट कंटिन्यू पॅराग्राफ. या ठिकाणी आपल्याला 2 हेडलाईन्स दिलेले आहेत, त्यासंबंधी बातमी तयार करायची आहे. फर्स्ट हेडलाईन आहे अचिव्हर्स नॅरेट देअर सक्सेस स्टोरी ॲट करिअर काउन्सिलिंग इव्हेंट्स. करिअर समुपदेशन कार्यक्रमामध्ये यशवंतांनी सांगितल्या त्यांच्या यशोगाथा. आन्सर पाहूया. करिअर काउन्सिलिंग विथ अचिव्हर्स. मंडे 15 ऑगस्ट, श्रीधरलिंग विद्या मंदिर हायस्कूल, पंढरपूर. Sridharling Vidya Mandir High School had organized the career counseling camp for students of Standard 10 on 15 August 2022 at 4 p.m. Some renowned persons who had achieved name and fame in different professions were invited to tell their own experiences about their career and their success. They were professional from different fields: medicine, sports, arts, acting, engineering, etc. Each one of them explained how and why they dreamed of and pushed their career and how they secured their achievements in their field. They advised students that great height can be achieved by constant efforts, even when they have to face challenges in their life and have to fight against all overwhelming odds. The students realized the importance of career counseling event. It was a great treat for the students who had come there for vocational guidance. दूसरा आहे इंडियाज फर्स्ट एवर टुरिझम युनिव्हर्सिटी टू बी इस्टॅब्लिश्ड बाय IIHM. म्हणजे भारतातील पहिले पर्यटन विद्यापीठ IIHM द्वारे स्थापित. टाइम्स ऑफ इंडिया, न्यू दिल्ली, 1 ऑगस्ट 2022. द इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट म्हणजेच IIHM will soon be coming up with the country's first ever tourism university named IIHM University in the West Bengal under the WB Put University Act in collaboration with world's top institution. Dr. Rajendra Patil, CEO, IIHM Group said, "Our vision is to create finest tourism university in the world, which will provide huge job opportunity for students. IIHM is investing 100 crore in setting up the university." धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन घंटी नक्की दाबा. थँक्यू.